आम्ही दोघच बाप लोक करते हॉटेलचा धंदा. दोन आचारी, एक आचारी, एक सप्लायला ठेवतात. 4 माणसाचा धंदा आमचा नंबर 1 ला आहे. नमस्ते काका. नमस्ते म्हणलं. नमस्ते नमस्ते. तुमच्या हॉटेलचं नाव काय आणि तुमचं नाव काय? अमोल टी हाऊस पोराच्या नावावर हॉटेल आहे आपली. अच्छा, कुठले तुम्ही? माळेगावचे. माळेगावचे आम्ही प्रॉपर आजा बाप आजा पंजा सगळे आम्ही माळेगावचे. आता काय काय मिळते इथं? इथे खिचडी, भजे, पुरी, समोसा, लोडा, गुलाबजामुन सगळे आयटम राहतात आपल्या हॉटेलचे. सकाळी 5 ला उघडते आणि संध्याकाळी 8 ला बंद होते. कंटिन्यू चालू असतं? हा, कंटिन्यू चालू राहते. यात्रेला इथं मंदिराला येतात लोक सगळे पद्धतशीर. खाऊन पिऊन नाश्ता करून इथूनच जातात आपल्याकडून. आपल्याकडे चांगली वस्ती मूर्ती त्याच्यात ते इथेच येतात चहा पाणी प्यायला. इथं मंदिर जवळच आहे आपल्या. हो का? आणि कल्पना कशी आली? तुमची हॉटेल सुरू कशी केली तुम्ही? आम्ही काय तर गरीब परिस्थिती ती 2 गौऱ्या येथून आणायच्या, खिचडीचे भजे करायचे त्या गौऱ्यावर. 2 ताटाची उतरती छपरी होती आमची घरची. सगळं ते तेव्हा गरीबी असल्यामुळे आम्ही दोघच बाप लोक करीत होतो. हो का? आता 10-15 माणसं आहेत हॉटेलमध्ये आपल्या. तुमची हॉटेल आहे का कुठे अजून? नाही हीच इथंच करते आपण. दोघच धंदा करते आम्ही बाप लोक. अच्छा. आणि आता काय बनवत आहात? जिलबी. कशी बनवायची ती? 2 दिवस मैदा भिजू घालते आम्ही अगोदर. अच्छा. 2-3 दिवस. आणि मैदा चांगला भिजला राबला की मग जिलबी चांगली येते. जरा आपल्याकडे ऑर्डर येते लग्नाची कशाची. अच्छा, ऑर्डर घेतात? ऑर्डर बी घेते. बालुशाही जिलबी लग्नाला नेतात, यात्रेला. आणि मग हा तुमचा व्यवसाय कसा चालू आहे? व्यवसाय जोरात आहे बाई आता सध्याच्या. अच्छा. सध्याच्या जोरात आहे. पहिले गरीबी असल्यामुळे काय आहे, आता चांगले झाले आता. हो. आणि ते आम्ही दोघच बाप लोक करते हॉटेलचा धंदा. 2 आचारी, एक आचारी, एक सप्लायला ठेवतात. 4 माणसाचा धंदा आमचा नंबर 1 ला आहे. हो. जिलेबी कशी दिली? हा, जिलेबी कशी दिली? ही 100 रुपये किलो द्यायला पाहिजे. 100 रुपये किलो? हो. आधी झालेली आहे, नंतर तिथे देणार का? काय काय मिळतं सध्या आता गरम गरम? पुरी, खिचडी, भजे, पुरी, समोसा, लोडा. अच्छा. पुरी भाजी, जामून ते सगळेच आयटम हॉटेलचे राहतात आपल्याकडे. आपण स्वतःच बनवते त्याच्यानं सगळे आयटम करते आपण. अच्छा. आणि माळेगावच्या लोकांना तुम्हाला काही सांगायचंय का? माळेगावच्या लोकांना आपण देते त्याला काही ह्याच्या लग्नाच्या ह्याच्या त्याच्या जिलबी बालुशाही बनवून देते त्याला आम्ही. अच्छा. ऑर्डर वगैरे घेता तुम्ही? येतात. हो, खेड्यापाड्याचे लोक आपल्याकडेच येतात. अच्छा. आमचे लय दिवसापासून हॉटेल आहे. 70-72 पासून हॉटेल आहे आमची. हो का? वडिलाची गेली ह्याच्यात, बाप भावाची गेली ह्याच्यात, आमची ह्याच्यात चालली. आणि पोरं बी नादाला लागले ह्याच्यात. हो का? आणि एवढं बनवणं शिकवलं कोणी? कसं शिकलात तुम्ही बनवणं? भावानं केली. शाळा सोडून दिली भावानं केली अगोदर, नंतर मी केलो. माझ्या माग पोरं बी करा डीएड केलं पोरानं, पण सोडून दिलं. नोकरी लागण्यामुळे हॉटेलच चालू केली आता. हो का? त्याने मला हॉटेलचा धंदा करावा, बरं आहे, प्रॉफिट राहते हॉटेलमध्ये. अच्छा. म्हणजे एकंदरीत सर्वांनी धंदा केला पाहिजे, मराठी माणसांनी. नाही, मेहनतीला फळ आहे. लई कष्ट करावं लागतात हॉटेलच्या धंद्यामध्ये. माणूस मिळाय तयार नाही बाई. हो. माणूस वेटर मला मिळाय तयार नाही, साफसूफ करायला कोणी तयार नाही. स्वतः आपणच करते आम्ही दोघं बाप लोक. हो का? कुठे आहे तुमचा मुलगा? दुसऱ्याच्या जीवावर धंदाच नाही आमचा. अच्छा. मुलगा कोणता आहे तुमचा? नाही, असू दे. ए वाईजू हे लहान का मुलगा आहे. अच्छा. ह्याच्यापेक्षा एक वडील आहे. लेकरं शिकवायला अहमदपूरला आम्ही बंगला घेतलाय, तिथंच राहते. हे हॉटेलचा धंदा करणार, हे मला साथ देणार म्हणतं हेच. अच्छा. आणि तुमचं काय नावानं प्रसिद्ध आहे? देवीदास बापूराव अमोल टी हाऊस. अमोल टी हाऊस. अमोल टी हाऊस. ठीक आहे, झाली ते जिलेबी दळून, नंतर पाकामध्ये टाकायच्या. हो. आणि त्या पिठात काय काय टाकलेलं आहे? काय नाही, मैदा आणि कलर थोडा. मैदान कलर भिजू घालत्या 2-3 दिवस अगोदर. बर. येते चांगले माल येते. बर. त्याला राबू द्यावं लागतंय. हा. राबली चांगली जिलबी येते. ठीक आहे.
30, 40, 50 किलो रोज विकते आपली जिलबी. रोज हो. तेच येतच आहेत गिराईक खाण्यासाठी. हिरी सुद्धा खेड्यापाड्याचे लोक घेऊन जातात कार्यक्रमाला. 4, 2, 5, 10 किलो, 5 किलो, 10 किलो, 5 किलो चालूच राहतात.